तर आत्ता माझ्याबरोबर ना आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री आहे दीपाली सय्यद. आणि आता रुद्रासाठी मी तिचा इंटरव्ह्यू केला आणि बोलता बोलता तिच्याकडे असणाऱ्या एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं. तो म्हणजे तिच्या हातावरचा टॅटू. अत्यंत सुंदर टॅटू आहे. काय स्टोरी आहे जाणून घ्यायची आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? एकदम मस्त. तू कशी आहे? मी कमाल. बरं, एक तर मला दोन गोष्टी टॅटूबद्दल तर मला जाणून घ्यायचं आहे, पण सगळ्यात पहिला प्रश्न तो आहे की गेली कित्येक वर्ष मी तुला बघतेय, तू अशीच दिसतेस. मी कुठल्याही कार्यक्रमांना तुला बघीन, तुझे फोटो बघते, तू टॉप टू बॉटम म्हणजे टापटीप असतेस एकदम. कसं म्हणजे किती साड्या आहेत घरी नेमक्या? साड्यांचा तर नंबरच नाही माझ्याकडे दर्शना. कारण बेसिकली साड्यांबद्दल म्हणशील तर मी त्या अशा ना, माझा नवरा पण आता म्हणतो आता ह्यासाठी आपण एक वेगळं घर घेऊया, तिथे फक्त साड्या असतील. कारण मला ना आधीपासून एक असं छान राहायला आवडतं आणि आय लव्ह साडी. आणि साडीच्या अटायरमध्ये मी मला स्वतःला फील खूप छान करते आणि मी मतलब कॅरी पण छान करू शकते. सो ते मी म्हणजे कुठे गेलो ना, इवन कपडे आणायला गेलो किंवा काही करायला गेलो तर माझा हात त्या साड्यांवरच पडतो. कितीही म्हटलं काही वेगळं घेऊया किंवा काहीतरी असं म्हणजे एक वेगळंच इंडो वेस्टर्न करूया, तरी देखील ते इंडो वेस्टर्नमध्ये पण मी साडीमध्येच जाते. पण ह्याच्यामुळे माझ्याकडे साड्या भरपूर आहेत. साड्यांच्या वेगवेगळ्या ज्या ज्या कुठल्याही राज्यात गेले की त्या राज्यातली बेस्ट ऑफ बेस्ट साडी घेऊन यायची. तुझा जास्त खर्च साड्यांवरच होतो? हां, म्हणजे मला आवडतं. सो इट्स ओके यार, आपल्याला आवडतं ती गोष्ट करायला पाहिजे. पण कधी करणार दर्शना? बरोबर आहे. कधी करायचं? आता हे आयुष्य मिळालं आहे, या आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. माझ्या डोक्यात एक फिक्स्ड आहे, आपण सगळं करायचं. जे तुला जमतं ते करायचं, जे आवडतं ते पेहराव करायचा, जिथे आवडेल त्या ठिकाणी जायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या आणि मस्तपैकी आनंदाने हे जग सोडायचं. खरं आहे यार. बट कमिंग बॅक टू युअर टॅटू, मला जरा दाखव. हा टॅटू खूप सुंदर आहे. मायलेक असं नाव देते मी या टॅटूला. मला जरा सांग ना या टॅटू. माय लेक म्हणजे ही माय म्हणजे मी आहे आणि हा माझा लेक आहे. ओके, हा लेक हा जो टॅटू आहे, हा टॅटू आहे म्हणजे हा फोटो मी तुला सांगते. बेसिकली हा तेव्हा होता, जस्ट 1 वर्षाचा होणार होता तेव्हाचा आहे फोटो. म्हणजे तेव्हा आम्ही काढलेला आहे फोटो. आणि हा आम्ही टॅटू केलेला आहे जेव्हा हा 22 वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियात MBA मास्टर्स करायला जात होता. तेव्हा जेव्हा मुंबईतून जात होता, जेव्हा मला म्हणजे म्हणतात ना, आईला सोडून लेक चालला आहे शिक्षणासाठी बाहेर, की डोक्यात माहीत नाही की रिटर्न येईल की नाही येईल. जसं त्याला तिकडे आवडलं आणि त्याला तिकडेच प्लेसमेंट मिळाली, तो तिथेच राहील. सो तेव्हा जायच्या वेळी त्याचंही माझ्यावर खूप प्रचंड प्रेम आहे. सो आम्ही दोघांनी मिळून हा टॅटू केला होता. म्हणजे आम्ही तोच मला घेऊन गेला. आम्ही एकत्र मी फर्स्ट आहे माझ्या आयुष्यातलं, म्हणजे कोणी माझ्या अंगावर कोरलं गेलेलं हे पहिलं टॅटू आहे, जे बसून आम्ही एकत्र, तो माझ्या आजोबा होता, त्यांनी पूर्णपैकी मस्तपैकी ते काढून आम्ही डिसाईड केलं की हा फोटो करूया मम्मा, म्हणजे माझ्याकडे पण राहील आणि तुझ्याकडे पण राहील. मी म्हटलं ठीक आहे. आता हे माझ्यावर आता जस्ट तो 24चा झाला आहे. आता MBA आता जस्ट कंप्लीट झाला. तर प्लेसमेंट बघू तो काय करतो इन फ्युचर, त्या कशा पद्धतीने पुढे गो हेड करेल. कारण फॅशनमध्ये त्यांनी मास्टर्स केलं आहे. सो पुढे लग्न झाल्यानंतर हा टॅटू ठेवतो की नाही ठेवत. पण फॅशन टिप्स येतात का तुला आता तिकडनं? फॅशन टिप त्याच्या येतात ना. तो मला सांगतो, त्याला मला आवडते, मी जे करते ना ते आवडतं त्याला. मी साडी नेसते हे त्याला आवडतं, मी जशा पद्धतीने रेडी होते त्याला आवडतं. सो तो कधी कधी सांगतो की ही म्हणजे ही नको, ती तू त्या टाईपच्या साड्या नेसते ना त्याच नेस. म्हणजे त्याचं खूप म्हणणं असतं. आता मी अचानक जरा पुट ऑन केलं आहे. सो मागे लागतो की कर, एक्सरसाइज कर, योगा कर. थोडंसं मला आता नाचायला देत नाही, कारण मला थोडंसं गुडघ्यात दुखतं, म्हणून मी कुठे नाचायला लागली की थांबवतो. पण मला नाचायचं असतं, मी नाही स्टॉप होऊ शकत. त्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी केअर करतो खूप. लांब होता तेव्हाही करत होता आणि आता जवळ आला तेव्हाही करतो. सो एक छान एक बॉन्डिंग आहे आमच्या दोघांचं. लेट्स सी. पण हा किती वेळ लागला हा टॅटू बनायला? ह्याला खूप वेळ लागला ग, आणि खूप दुखलं पण आहे. म्हणजे असं वाटतं आपल्याला, पण हे तिथे थांबून ते असं सुन्न करतात, पण ते तेवढं सुन्न होत. आणि त्यांनी ते करताना आपल्याला ते पेशन्स लागतात, ते बेअर करण्याची ताकद लागते. तिथे थांबायचं. मग त्यांनी हात पकडून ठेवला होता, मग त्यांनी ते असं कोरत ते केस काढले. आता एक इथे एक डॉट करून घ्यायचं आहे मला रेड कलरचा. हां, ते राहिले ते करून घ्यायचं आहे फक्त, बस. खूप मस्त. आणि ना हे छान आहे, मला आवडला हा माय लेक टॅटू. मला खूप आवडेल त्याला सुद्धा भेटायला.
आणि तुझा चित्रपट येतोय 3 मेला, रुद्रा. आता काय रुद्रा आहे बघायचं आहे थिएटरमध्ये जाऊन. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. रुद्रा नक्की बघा 3 मेला थिएटरमध्ये जाऊन. थँक्यू. थँक्यू.